अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे तळेगाव धाबाडे पुणे येथून सौ विजया मनीष प्रभूने या ताईंचा. ताई म्हणतात, श्री गजानन विजय ग्रंथाचा विजय असो. जय गजानन. भक्ती, श्रद्धा, विश्वास या सर्वांचं महत्त्व माझ्या जीवनात फार मोठं आहे असं मला नेहमी वाटत आलं आहे. माझ्या व्यक्तिगत जीवनात माझ्यासाठी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण ही फार मोठी गोष्ट आहे. तो मला फार मोठा आधार वाटतो आणि ती गोष्ट मला माझ्या मोठ्या बहिणीकडून मिळाली हे सांगण्यात मला नेहमीच आनंद मिळतो. मी सौ विजया मनीष प्रभूने, राहणार तळेगाव धाबाडे, जिल्हा पुणे. पूर्वाश्रमीची विजय आपटे आणि मी 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी. माझे वडील कै मुकुंदराव आपटे, राहणार उत्तूर, जिल्हा कोल्हापूर. हे त्या काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेत फार मोठं प्रस्थ होतं. आमचं घर नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांनी गजबजले असायचं. पण 1993 साली वडिलांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि घरच्या परिस्थितीत परिवर्तन झालं. मी तेव्हा 20-21 वर्षाची होते. वडिलांचा भक्कम आधार गेला आणि उदास वाटायला लागलं. तेव्हा मानसिक उदासीनतेवर उपाय म्हणून संध्याताईने श्री गजानन विजय ग्रंथ माझ्यासमोर केला. त्याआधी 2-4 वेळा माझं वाचन झालं होतं, पण त्या दिवशी मी अधिकच श्रद्धेने तो वाचायला घेतला आणि खरोखरच त्या वाचनापासून मला पुढे प्रत्येकच वाचनाचे अधिकाधिक उत्तम फळ मिळत गेले. एकतर सर्वप्रथम पारायण करीत असताना मनात विचार येऊ लागला की तुझ्या तरुणपणे तुझे वडील गेले, तू काही अगदीच लहान नव्हती, हे चालायचंच, याला जीवन ऐसे नाव. आणि त्या विचाराने खरोखरच मनाला उभारी मिळून माझ्या मानसिक उदासीनतेवर मी विजय मिळवला. पुढे स्वाभाविकपणे त्या काळानुसार लग्नाचं वय झालेलं असल्यामुळे घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. समोरच्या पक्षाला माझी जन्मपत्रिका हवी होती, पण ती काही केल्या सापडेना. घराचा कानाकोपरा धुंडाळून पाहिला, पण पत्रिका काही सापडली नाही. संध्याताई म्हणाली, अगं तू पारायण करून बघ, महाराजांना म्हणून तर बघ. मग काय, बसले पारायण करायला. पोथी वाचताना बंडू तात्याला जमिनी खालचं धन महाराजांनी सांगितलेल्याची गोष्ट वाचली. तेव्हा स्वाभाविकच गजानन महाराजांना म्हटलं, तुमच्यापासून काय लपून राहिलं आहे? पत्रिका सापडली तर फार छान होईल. 3ऱ्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यावर आतून वाटलं की 4 वेळा जुनी ट्रंक शोधली आहे, तरीही पुन्हा एकदा पाहावी आणि ती ट्रंक रिकामी केली तर त्यात जीर्ण अवस्थेतील कुंडलीचा शोध लागला. आता लग्न जमेल तेव्हा जमेल, पण एरवी घरी नुसतं बसून काय करणार असं वाटून कुठेतरी नोकरी करायला हवी या विचाराने मनात उचल खाल्ली आणि अर्थात ती कौटुंबिक, आर्थिक, मानसिक गरजही होती. मी सरळ श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला घेतला. पारायण पूर्ण झालं. त्याच दिवशी आमच्या परिचयातील सौ ढोले यांनी मला निरोप दिला की बुरुदगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापकांनी भेटायला बोलवलं आहे. मी त्याप्रमाणे भेटायला गेले. तेव्हा तिथेच माझ्याकडून अर्ज लिहून घेतला आणि जॉईनिंग लेटर माझ्याकडे देऊ केलं. इसवी सन 1995 मध्ये महाराजांच्या कृपेने माझ्या लग्नाचा योग जुळून आला आणि लग्नाचा आनंद द्विगुणित झाला. जेव्हा मला कळलं की माझे पती, सासू आणि नणंद हे सर्वच गजानन महाराजांचे भक्त आहेत. लग्न ठरलं तरी सासरच्या लोकांची अनुमतीने मी नोकरी करावी असं ठरलं. मात्र मी जुनी नोकरी सोडून एका कन्स्ट्रक्शन कंपनीत तळेगाव धाबाडे येथे नोकरी स्वीकारली. आनंदाची गोष्ट म्हणजे माझी महाराजांची भक्ती सासरीही कायम राहिली, किंबहुना अधिक जोमाने ती सुरू झाली. सासूबाईंनी नामस्मरणाचा सल्ला दिला. नोकरीत माझ्याकडे रोकपाल अर्थात कॅशियरचं काम होतं. रोज वेगवेगळ्या कारणांनी कॅश यायची आणि विभिन्न कारणांनी शोधन करावं लागायचं. एकदा कामाची खूप गर्दी होती. अनेकांना पैसे दिले, अनेकांच्याकडून पैसे स्वीकारले आणि त्या गडबडीत आलेल्या 10,000 रुपयांची नोंद करायची राहिली.
ही गोष्ट संध्याकाळी कॅश मोजत असताना लक्षात आली आणि ते 10,000 रुपये कुणी दिले ते काही केल्या आठवेना. पुढे 2 दिवस कॅश टॅली होत नव्हती. कॅश वाढत होती. काही सुचत नव्हतं. मग नेहमीप्रमाणे महाराजांचा धावा सुरू केला. मला आठवतं त्या गुरुवारी गुरुपुष्पामृत योग होता. मी संकल्प करून पारायणाला सुरुवात केली. पारायण करीत असताना अगदी प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढ्या मोठ्या पोथीत कधी ना कधी आपल्याला डोळ्यात झोप जाणवते. त्याही दिवशी अचानक डोळ्यावर झापड आली. पण त्या दिवशीची गोष्ट थोडी वेगळी होती. मला पोथीतील अक्षरांच्या ऐवजी कॅश बुक, रिपोर्ट बुक असं दिसायला लागलं आणि जी एंट्री व्हायला हवी होती, जिचा संबंध होता, ते सगळं स्पष्टपणे नजरेसमोर दिसायला लागलं. पुढे पारायण व्यवस्थित पूर्ण झालं. मी ऑफिसला जाऊन खातर जमा केली असता मला त्या 10,000 रुपयांची नोंद करण्याचं उमजलं आणि माझं कॅशबुक टॅली झालं. माझ्या जीवनात असं अनेकदा झालं आहे की काही अडचण आली, काही समस्या उभी राहिली की मी महाराजांना प्रार्थना करून विजय ग्रंथाचं पारायण करावं आणि ती समस्या दूर व्हावी. मला आठवतं एकदा संध्याकाळी उशिरा मला एका पार्टीनं 50,000 रुपये आणून दिले. माझ्या कामाची पद्धत अशी होती की रोज संध्याकाळी उरलेली कॅश सीलबंद करून साहेबांच्याकडे सोपवून दुसऱ्या दिवशी सकाळी ती कॅश परत घेऊन कामाची सुरुवात करायची. त्या संध्याकाळी मी ते 50,000 रुपये सर्व 500च्या नोटा मोजायच्या मशीनमध्ये लावल्या, मोजल्या, जमा कॅशमध्ये हिशोबात घेतल्या. पण प्रत्यक्षात कॅश साहेबांना दिली तेव्हा त्या नोटा मशीनवरच राहिल्या. दुसऱ्या दिवशी 50,000 रुपये कमी भरले तेव्हा लक्षात आलं आणि हेही लक्षात आलं की सकाळी आपल्या आधी येणारा माणूस म्हणजे सफाई करणारा, त्यांनी नोटांचा सफाया केला आहे. मी आमच्या वरचे अधिकारी ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. पण संबंधित माणसाने नकार दिला आणि कानावर हात ठेवले. कामाच्या ठिकाणी माझ्यावर सर्वांचा विश्वास होता, पण तरीही एवढी मोठी रक्कम कमी म्हटल्यावर ठपका येणारच. माझे मिस्टर मला म्हणाले, आपण रक्कम भरून टाकू आणि तू ही नोकरी सोडून दे. मी म्हटलं, हे सर्व ठीक आहे, पण पोथीत म्हटलं आहे, आबरूदारास बेइज्जत हेच मरण आहे. तेव्हा मी एकदा प्रार्थनापूर्वक गजानन विजय पारायण करते. शेवटी महाराजांची इच्छा. पुन्हा संकल्पासह पारायण सुरू केलं. महाराजांना म्हटलं, तुम्ही सर्व जाणताच, तुमच्यापासून काय लपून राहिलं आहे. माझं हे पारायण तुमच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला सांगते, तिसऱ्या दिवशी पारायण पूर्ण झालं. त्याच रात्री 11 वाजता अण्णांना संबंधित माणसाचा फोन आला आणि त्याने रक्कम घेतल्याचं कबूल केलं. ती रक्कम ऑफिसात जमा केली. पुन्हा एकदा गजानन विजय ग्रंथातून माझी भक्ती महाराजापर्यंत पोचली. ते पैसे लॉकरमध्ये ठेवताना माझं ऊर भरून आलं. महाराजांना म्हटलं, आम्हा सर्व भक्तांच्यावर अशीच कृपादृष्टी नित्य असू द्या. असं म्हणून लॉकर बंद केलं आणि किल्ली हातात घेताना मनापासून चांगलं जोरात म्हटलं, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.